एम सॉरी. तारा का तू का सॉरी म्हणतेस? आधी तू सांग, तू का सॉरी म्हणतोयस? बरं ठीक आहे. तारा आय एम सॉरी, कारण मी तुला जज करायला नको होतं. मला माहिती आहे तुझी या सगळ्यात काहीही चूक नाही आहे. ज्या सगळ्या परिस्थितीत तू हे सगळं केलंस ती परिस्थिती समजून न घेताच मी तुला दोषी ठरवत होतो. तिथेच माझं जरा चुकलं. तुझा नवरा म्हणून तुला समजून घेणं ही माझी जबाबदारी होती, पण ती जबाबदारी मी चांगल्यारीत्या पार नाही पाडू शकलो. तर प्लीज मला माफ कर, माझी चूक झाली आहे. नाही सोहम, तू का सॉरी म्हणतोयस? तुझी काहीच चूक नाही आहे यात. मी खोटं वागले सगळ्यांशी, मी खोटं बोलले, आणि कोणत्याही परिस्थितीत ते केलं असलं तरी खोटं ते खोटंच आहे ना. मी खोटं बोलून खूप मोठा गुन्हा केला आहे. आय एम सॉरी, प्लीज मला माफ कर. तारा मी तुला खरं सांगू, ही गोष्ट तू आजपर्यंत मला सांगितली नाहीस याचा मला अजिबात त्रास झाला नाही आहे. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की तू ही गोष्ट मला सांगायला हवी होतीस. एवढा साधा विश्वास तू माझ्यावर नाही ठेवू शकलीस. नाही, तसं नाही आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. अँड यू आर राईट. मी तुला खरं सांगायला हवं होतं. चुकलं माझं सोहम. आय एम रिअली सॉरी. तारा प्लीज, सारखी माफी नको मागूस आणि हे सॉरी सॉरी बोलणं प्लीज बंद कर. मी तुला ऑलरेडी माफ केलं आहे. तारा मला तुला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. ज्या सावली वहिनीला तू सतत पाण्यात बघत आलीस ना, त्याच सावली वहिनीने आज माझी समजूत काढून मला इकडे पाठवलं आहे. अच्छा, म्हणजे तुला सावलीने सांगितलं म्हणून तू इथे मला सॉरी म्हणायला आलायस. तर तारा इथे चुकतेस तू. अगं एवढं सगळं होऊन सुद्धा तू सावली वहिनीबद्दल एवढा वाईट विचार कसा करू शकतेस? सॉरी, आय एम सॉरी. माझं चुकलं. असे एकदम चेंजेस नाही होणार ना माझ्यात, थोडा वेळ जाईल. हो हो, मला माहिती आहे. तू पूर्ण वेळ घे तारा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण यार आता ना या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं हेच कळत नाही आहे मला. म्हणजे काय मार्ग काढायचा जेणेकरून तू लवकरात लवकर घरी परत येशील. तारा मला तुझी खूप आठवण येते ग. नाही करमत आहे मला तुझ्याशिवाय. मला पण यायचं आपल्या घरी. मला पण नाही राहत आहे.